आहोत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा एक छान इव्हेंट आहे जो की आहे उद्योग बोध आणि आपल्यासोबत आहेत मंजिषा तळवळकर मॅम, मंजिषा कथा ज्वेलरी. हॅलो मॅम, कसा आहे तुमचा मूड? आज तर खूपच उत्साहात आहोत कारण आम्ही भेटतोय 650 उद्योजकांना इथे एकाच ठिकाणी एकाच छताखाली. हे आम्हाला दिलंय वरदान ह्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ह्या ऑर्गनायझेशन जी फक्त मराठी माणसांसाठी आहे. मराठी माणूस मराठी माणसाला किती मदत करतो हे ह्या प्लॅटफॉर्मवरती दिसतं. बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार नाही, पण ह्या प्लॅटफॉर्मवरती अतिशय अनासक्तपणे म्हणजे ज्याची आपण अपेक्षा करत नाही त्या सगळेजण एकमेकांना मदत करत असतात. हे आम्हाला भिडे सरांनी शिकवलं, माधवराव भिडे सरांनी खूप छान त्यांनी पाया घातलाय ह्या उद्योग बोध ह्या नवीन आमचा जो कॉन्सेप्ट आहे इथे. त्याच्यामध्ये आम्ही 650च्या वर लोकांना मराठी उद्योजकांना भेटतोय इथे आणि हे इथे नाही देशातनं नाही परदेशातनं सुद्धा आलेले आहेत जे एकमेकांना मदत करतायत. खूप छान उपक्रम आहे हा. मॅम, यावरून मला तुम्हाला एक खास प्रश्न विचारायचा आहे की आपल्या कानावर नेहमी येतात, ही अफवा म्हणावी की गैरसमजूत, की मराठी माणूस व्यवसाय करताना दिसत नाही. बरं, गुजराती आणि मारवाडी लोक यांची नावं बरीच कानावर येतात की हा ती लोक अग्रेसर आहेत, तर ह्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे मॅम? हे अत्यंत चुकीचं आहे. जो इथे येईल माणूस तो अगदी डोळे झाकून विश्वास ठेवेल की मराठी माणूस मराठी माणसाला मदत करतो आणि ते इथेच घडतं, फक्त सॅटर्डे क्लबमध्येच. हे तुम्हाला दिसतंय. आता तुम्ही बघताय की इथे देशोदेशीचे आलेले आहेत लोक आणि एकमेकांशी खूप छान रीतीने कोलॅबरेट करतायत आणि एकमेकांना रेफरन्सेस देत आहेत आणि एकमेकांचा बिझनेस वाढवतायत. सुंदर मॅम. मॅम, आपल्या व्यवसायाविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छिता? मी मंजुषा तळवलकर, माझ्या ब्रँडचं नाव आहे कथा बाय मंजुषा. मी ज्वेलरी डिझायनर आहे आणि ह्याच्याशी 2 वर्ष संलग्न आहे या ऑर्गनायझेशनची आणि मला अतिशय चांगले रेफरन्सेस मिळतात इकडनं. म्हणजे इथे पण आणि परदेशात सुद्धा मला कनेक्ट करणं खूप इझी आहे. माझं काही प्रोडक्ट पाठवणं सुद्धा इझी आहे. हे केवळ सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. तुमच्या उत्साहातच सगळं संपूर्ण उत्तर भेटलंय आम्हाला. बरं मॅम, आणखीन एक प्रश्न विचारू इच्छिते. जशी तुमची ज्वेलरी इंडस्ट्री आहे, बरं, ही इंडस्ट्री फार व्यवस्थित अगदी टॉपवर चालणारी म्हणू शकतो आपण. तर जर कोणाला ह्यामध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला ह्याबद्दल एक नवीन तरुण असेल, त्याला या इंडस्ट्रीमध्ये यायची इच्छा असेल, तर तो कसा येऊ शकतो, या संदर्भात काय सांगा? ही इंडस्ट्री आहे ना, ही जशी फॅशन बदलते त्याच्यासारखं म्हणजे प्रत्येक मिनिटाला ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते. तर तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये यायचे तर आधी पूर्ण मार्केट स्टडी करूनच यावं लागतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक 5 वर्ष घातल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातल्या खाचाखोचा कळणार नाही. तेव्हा जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करा, अप्रेंटिसशिप पहिले करा, एखाद्या कोणाच्या माणसाबरोबर काम करा, एक्सपिरियन्स घ्या आणि मग करा. कारण तुम्ही उडी माराल, प्रोडक्ट कळले नाही, नुकसान होतं. खूप सुंदर मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम.